तर आजच्या रामनवमी निमित्त देशभरात उत्साहाचं वातावरण दिसतंय। इकडे मुंबईतल्या वडाळ्यामधल्या श्रीराम मंदिराला फुलांची आकर्षक सजावट करण्यात आली आहे। मंदिरात विविध कार्यक्रमांचंही आयोजन करण्यात आलंय। वडाळ्यातल्या श्रीराम मंदिरातनं आढावा घेतला आमचे प्रतिनिधी अल्पेश करकरे यांनी। रामनवमी निमित्तानं देशभर उत्साहाचं वातावरण आहे। मी सध्या मुंबईतील वडाळा श्रीराम मंदिरामध्ये आहे। सकाळपासूनच रामभक्त भाविकांची गर्दी ही सध्या राम मंदिरामध्ये पाहायला मिळते। श्रीरामाचं दर्शन घेण्यासाठी पहाटेपासूनच अनेक रामभक्त हे सध्या वडाळा येथील श्रीराम मंदिरात आल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। रामनवमी निमित्तानं देशभर उत्साहाचं वातावरण आहे। अयोध्येत देखील मोठ्या प्रमाणात उत्साह पाहायला मिळतोय। त्यामध्येच मुंबईत देखील ज्याला अयोध्येला जाणं शक्य नाही ते भक्तगण हे सध्या मुंबईतील वडाळा श्रीराम मंदिरामध्ये आलेले आहेत। आपण पाहतोय मनोभावे भक्ती आणि पूजा करताना आपल्याला अनेक रामभक्त पाहायला मिळत आहेत। आज विविध कार्यक्रमांचं आयोजन हे या श्रीराम मंदिरामध्ये करण्यात आलेलं आहे। यामध्ये श्रीरामपारायण असेल, पूजा असतील व विविध सांस्कृतिक कार्यक्रम देखील या राम मंदिरात आज आयोजित करण्यात आलेले आहेत। सकाळपासूनच भाविकांमध्ये उत्साहाचं वातावरण पाहायला मिळतंय। वडाळ्यातील श्रीराम मंदिरामध्ये आपण पाहतोय श्रीराम लल्लाच्या मूर्तींना आकर्षक अशी सजावट करण्यात आलेली आहे। ब्राह्मण मंडळी असेल, भाविक असेल, ही मनोभावे या ठिकाणी पूजा अर्चा करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। देशभर रामनवमी निमित्तानं उत्साहाचं वातावरण आहे। त्यामध्ये मुंबईत देखील अशा प्रकारे उत्साहाचं वातावरण पाहायला मिळतंय। कॅमेरामन अनुप रस्तोगीसह मी अल्पेश करकरे, एबीपी माझा, मुंबई। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।